आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि सूचित केलं जात आहे AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ तिलवण जीवदानी बामणडोंगरी संघाला की आपण आपली ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। VIP डायसवर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या औचित्यानं ओम 11 संघाचे संघमालक हरजीवनजी ठाकूर उभे आहेत, बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ओम सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि मॅचकडे जाऊया पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ऐकण्यासाठी विपुलजी पाटील यांना। धन्यवाद प्रसादजी भोईर। खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित सरपंच चषक 2025 आपण हे पहिलं पर्व पाहतोय आणि पहिल्या पर्वातील सुपर 8 मधील आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी ज्याचे पुरस्कर्ते आहेत अनुप शेठ पाटील आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जयमाता दी दिघोडे हरजीवन ठाकूर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा ओम नावानं संघ आज जयमाता दी दिघोडी खेळताना पाहायला मिळेल। नाणेफेकीचा कॉल जिंकला ओम 11 जयमाता दी दिघोडी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला। सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या। स्ट्राइकला आपण खेळाडूला पाहू शकतो, चिकू ऑन द स्ट्राइक आहे, नॉन स्ट्राइक एंडला तकदीर पाटील। जीवदानी बामणडोंगरी संघासाठी शुभेच्छा देतात माई दत्ता गायकर कसलखंड यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्या जीवदानी बामणडोंगरी या संघासाठी। आपण वळतोय मैदानात जिथं शुभम पाटील चिकू ऑन द स्ट्राइकला, नॉन स्ट्राइक एंडला आपण तकदीर पाटील यांना पाहू शकता आणि गोलंदाज आयुष कोळी दिघोडी संघाचा एक वेगवान हा गोलंदाज। पहिलाच बॉल आयुषचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला सजवला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा। एक मोठी मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या अवतीभोवती रंगली गेल्या। निमित्त आहे खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित सरपंच चषक 2025 आपण ही सध्या शृंखला अनुभवत आहे आणि आजच्या रात्रीतील सर्वात मोठी मॅच आपल्या समोर सुद्धा रंगली जाते। रायगड मधील सर्वात दिग्गज संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे, रायगड मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरी संघाला आपण पाहतोय। म्हणून आतापर्यंत 3 वर्षामध्ये एक चांगली कामगिरी करणारा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे आणि या संघाला 3 वर्षामध्ये रायगड ग्रामीण असोसिएशनच्या वतीने सन्मानित सुद्धा करण्यात आलाय। कबीलचा बॉल आयुष कोळीचा, अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक वेगाने येतात, फक्त एकच धाव मिळेल। एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद 3 धावा पाहायला मिळतात। दोन्ही बलाढ्य संघ आहेत, रायगड जिल्ह्यातील दोन्ही ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात टाकले गेलेत। एका बाजूला ओम 11 जयमाता दी दिघोडे मयूरशेठ घरत आणि हरजीवन ठाकूर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी अनुप शेठ पाटील यांनी हा पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय। स्ट्राइकला आहे तकदीर पाटील। यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय, मिड विकेट रिजनच्या दिशेनं वेगानं चाललाय चेंडू, सीमा पार, चेंडू जाईल सीमा पार आणि मिळतील तकदीर पाटीलच्या बॅट मिळालेला या इनिंग मधील हा पहिला चौकार। बॅटिंग करताना पाहतो आणि त्याच्या बॅट मिळाला पहिला चौकार, आडव्या बॅटने इनसाइड आउटच्या वरतून चेंडूला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं, एका टप्प्याने चेंडू चाललाय, तकदीर पाटीलच्या बॅट मिळालेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार।
पाटील सध्या बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून आलेले 2 चेंडूवर 2 मोठी फटके. आणखीन एक तडाखा वाईडिश लॉंग रिजनच्या दिशेने एका टप्प्यानं तिसरा चौकार आलाय तकदीर पाटीलच्या बॅटमधून. AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ इलेवन जीवदानी बामणडोंगरी या संघाची तकदीर पाटील खूप मोठं नाव आहे आणि या खेळाडूच्या नावावर देखील 2 बाईक राहिल्या, त्यामुळं अतिशय चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तकदीर पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडूवर 3 चौकार पाहायला मिळालेत. आयुष कोळीच्या विरुद्ध 5 चेंडूमध्ये 15 धावा येताना पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लेकेशीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि या एका धाबीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 16. चांगलीशी सुरुवात राहिल्या. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ इलेवन जीवदानी बामणडोंगरी या संघाची. तकदीरच्या बॅटमधून मोठी फटके येत आहेत. आयुषचा बॉल ज्या बेगानं आलाय त्याच बेगानं वाईडिश लॉंग रिजनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलेत, 1 रन कंप्लीट दुसरीसाठी पलटलाय देखील आणि 2 धावा इथून या चेंडूवर मिळाल्या जातील आणि या 2 धाबीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 18 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ इलेवन जीवदानी बामणडोंगरी संघाची. स्क्रीनवर आपण पाहिलं सोनारीचे प्रशांत कडू यांना आपण ऑन द स्क्रीन पाहिलं आणि अनेक प्रेक्षकांना आपण सध्या या मॅचला एन्जॉय करताना पाहू शकता. मैदानाच्या बाहेर खरं तर तुडुंब गर्दी प्रेक्षकांची या मॅचसाठी रंगली गेल्या. मैदानात गोलंदाज दाखल होतोय अभिजित ठाकूर छोट्या दाखल झाला. दिघोडी संघातील सर्वात मोठं नाव. एका बाजूला आपण सध्या विश्वजित ठाकूरला ISPL खेळताना पाहतोय तर त्याची छोटे बंधुराज अभिजित ठाकूर छोट्या नावानं ओळखला जाणारा खेळाडू. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळून काढला. शुभम पाटीलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, 1च धाव मिळाला जाईल. अभिजित ठाकूरसाठी बक्षीस येत आहे. स्मायरा आशिष ठाकूर चिरले यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000चा कॅश प्राइज अभिजित ठाकूरसाठी दिलं जाईल. 3 विकेटसाठी स्मायरा आशिष ठाकूर चिरले यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज हे अभिजित ठाकूर याच्यासाठी असेल. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आल्या. 19 धावात धापटल्यावर पाहायला मिळतात. स्ट्राईकला आलाय तकदीर पाटील. रिबर्स खेळण्याचा प्रयत्न वेगानं खरं तर बीट केलाय तकदीर पाटीलला. तेवढंच मोठं नाव आहे अभिजित ठाकूर. छोट्या नावाची एक वेगळी दहशत रायगड जिल्ह्यानं सुद्धा पाहिलंय. आज स्वतः क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची छाप अक्षरशः महाराष्ट्रभर ज्या खेळाडूच्या नावाचा दबदबा एक वेगळी दहशत पाहायला मिळाली ते नाव आहे अभिजित ठाकूर आणि त्याचा हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर आल्यात पण त्यानंतर अभिजित ठाकूरची बॉलिंग आज चांगली पाहायला मिळते. शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा इथून धावा मिळाला जाईल आणि या एकेरी धाबीनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 20 धावा पाहायला मिळतात. दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. अभिजित ठाकूर सध्या गोलंदाजी करतोय. AR एंटरप्राइजेस नावानं कधी कधी जयमाता दी दिघोडी संघ सुद्धा खेळत असतो पण आज एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. आडव्या बॅटनं फटका सजवलाय तकदीर पाटीलचा. फटका तेवढा ताकदीचा आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन आलेला एक मोठा तडाखा. मिळतील धावा 6. अभिजितच्या विरुद्ध आक्रमण. 6 बॉल खेळला आणि 20 धावा तकदीर पाटीलच्या बॅटमधून. बामणडोंगरी संघाचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अकूट टप्प्याचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि तेवढीच उंची गाठली. या खरं तर बॉल तकदीरला सुद्धा बीट करून जाणारा चेंडू अभिजितचा पाहायला मिळतो. पलटवार केले जातील. बेस विरुद्ध बेस सध्या पाहतोय. एका बाजूला रायगड मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ जीवदानी बामणडोंगरी संघ सध्या बॅटिंग करतोय तर 2014, 15, 16 काळ ज्या संघाने गाजवलाय ते नाव आहे दिघोडे. एकमेकाच्या विरोधात ते दाखलेत.
यावेळचा बॉल सोडून दिलाय, शरीरच्या थोडासा दूर राहिलाय, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते आणि एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 27 धावा पाहायला मिळतात. कमालीची करतरी ही मॅच, तेवढीच प्रेक्षक आपल्याला विवर्ष माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेत, तेवढ्याच शुभेच्छा येताना पाहायला मिळतात या मॅच करता. जीवदानी बामणडोंगरी संघ सध्या बॅटिंग करतोय. आडव्या बॅटनं चेंडूला पाठवून दिलाय, लॉफ्टेड फटका, आजच्या रात्रीतील सर्वात लांबलचक षटकार तकदीर पाटीलच्या बॅट मधून आलाय. सजूला अभिजित ठाकूरच्या विरुद्ध ज्या बेगाला त्याच बेगाने चेंडूला पाठवून दिलाय. सर्वात लांब षटकाराच्या रात्रीतील तकदीर पाटीलच्या बॅट मधून. छोटा पॅकेज बडा धमाका, आपल्या नावाची जे ओळख. 33 धावा धावपट्ट्याला लागल्या गेल्या, 33 रन्स. अभिजित वर सुद्धा आक्रमण तकदीरच्या बॅट मधून. बॉल बॅटला ब्रश करून फसली मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू अडवला गेला, फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बिनबाद 34 धावा, 34 रन्स. चौतीस धावा धावपट्याला लागल्या गेल्या, 34 रन्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आयुष्याला पुन्हा एकदा बॉलिंग साठी तकदीरचा फटका समोरच्या दिशेने वाईड लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तेवढाच क्विक थ्रो येतोय. एकच धाव मिळाला आणि एकेरी धाबेनिशी 35 धावा धावपट्याला लागल्या गेल्या. 35 धावा पाहायला मिळतात, 35 रन्स. चिकू सुद्धा तेवढी चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला चांगलीशी साथ दिली तकदीर पाटीलनं. 10 चेंडू त्यानं फेस केले तकदीरनं आणि 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. शुभम पाटीलचा विचार केलाय तर त्यानं 3 चेंडू खेळलेत, त्याच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. आयुष कोळीचा पुढील बॉल. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकेला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. 2 धाबेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 37 धावा, 37 रन्स. सध्या मैदानात चांगल्या दर्जाच्या पडला खेळ पाहतोय. AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचा अनुपशेठ पाटील यांनी आज पुरस्कृत केलेला संघ. रायगड मधील एक सर्वोत्कृष्ट यशस्वी पुरस्कार ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळचा बॉल वेग प्रचंड आहे आयुष कोळीकडे आणि वेगानं बीट केलाय ते म्हणजे चिकूला. चेंडू पाडल्यानंतर तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतोय. रायगडमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून जीवदानी बामणडोंगरी संघाकडे पाहिलं जाते आणि आजच्या रात्रीमध्ये जुहूगावच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा चांगला खेळ राहिलाय. एकाच खरं तर रात्रीमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा खेळणारा संघ आहे, त्यामुळं चांगली कामगिरी नेहमीच त्यांची पाहायला मिळत असते. यावेळचा बॉल बॅटला ब्रश करून महत्वाची विकेट मिळवून दिला आयुष कोळीनं. पहिला हादरा लागलाय AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला आणि इथून फलंदाज होईल शुभम पाटील झेलबाद. एका बाजूला आपण बामणडोंगरी संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला ओम 11 जय माता दी दिघोडे. आमचे परम मित्र ऋतिक कोहली दिघोडे हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने दिघोडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. महेश पाटील आणि त्यांच्यासोबत निनाद गरत KK2 लॉजिस्टिक संपूर्ण मॅच एन्जॉय करते आणि त्यांच्या वतीने ओम 11 जय माता दी दिघोडी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचा पण शुभेच्छांचा स्वीकार करूयात.
विशेष शुभेच्छा आहेत ते म्हणजे आमच्या ऋतिक कोहली निगोडी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ओळ्यात बॅक टू क्रिकेट जिथं आयुष कोहलीनं महत्वाची विकेट मिळवल्या. मैदानामध्ये अपकमिंग स्टार आर्यन नाईक उजव्या हाताचा खेळाडू दाखल झाला. कुटप्याचा बॉल त्याला मात्र लॉफ्टेड काढण्याचा प्रयत्न वाईड लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आले ते एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कॉलिंग खराब आहे आणि इथून मात्र बाल बाल बचावला आर्यन नाईक आणि या चेंडूवर मात्र मिळा जातील त्या AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघाला 2 धावा आणि या 2 धाबींशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 39 धावा 39 रन्स धावपटलावर पाहायला मिळतात. आर्यन नाईकचा जर विचार केला तर नागझरीच्या क्रीडांगणामध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केला आणि उल्बेनोड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली. दापोलीच्या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ आपण पाहिला. आर्यन नाईकचा एक अपकमिंग स्टार आहे आणि यंदाच्या वर्षामध्ये बरीचशी बक्षिसा बऱ्याचशा सायकल या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळाल्यात. तो सध्या 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाला. कल्पेश मात्रे आणि कल्पेश ठाकूर आणि तेजस मात्रे यांच्या तालमीमध्ये घडलेला खरं तर आणखीन एक अनमोल हिरा आर्यन नाईक. यावेळेचा बॉल मारायचा होता बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने फसलीमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत्या. झीर उडाला होता पण कॅरी करता आला आणि एक धाव इथून मिळाला जाईल आणि इथून तिसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी टीमच्या 1 बाद 40 धाबा. ओम इलेव्हन जय माता दी दिगोडी संघासाठी माजी सरपंच मयूर शेठ घरत आणि निलेश शेठ पाटील यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आज तर पुरस्कृत केलं ओम इलेव्हन जय माता दी दिगोडी नाबान संघ आपण हरजीवन ठाकूर साहेबांना पाहतोय आणि त्यांचे सुपुत्र ओम या व्यासपीठावर खरं तर मॅचला एन्जॉय करतात. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जय माता दी दिगोड्याची एक रणजी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा पाहणार आहोत. एक खूप मोठं खरं तर सातत्यानं आयोजन नेहमीच पाहायला मिळत असतं. 4थं षटक दाखल झाला. गोलंदाज निवृत्ती पाटील दिगोडी संघाचा बॅकबोन आहे. पाटीलचा काणा म्हणून या गोलंदाजाकडे पाहिला जात आहे. त्यावेळेचा बॉल पूर्णपणे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आयुष कोळी यष्टिरक्षक आहे ज्यांना चेंडू अडवला. निवृत्ती पाटील आपण पाहिला तर 40+ खरं तर मास्टर खेळाडू आहे. चांगली कामगिरी नेहमीच केल्या. रायगड 40+ मध्ये सुद्धा चांगली कामगिरी निवृत्ती पाटील यांची पाहायला मिळाली आणि तिथे सुद्धा चांगली कामगिरी निवृत्ती पाटील यांनी केल्या. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. समोर आर्यन नाईक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईड लॉंग रिजनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकांनी टिपलाय जेल. दुसरा हादरा लागला AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघाला. आर्यन नाईक मोठा खेळाडू गोल्डन विकेट मिळवून दिलाय निवृत्ती पाटील या गोलंदाजानं. आणि निवृत्ती पाटील सध्या गोलंदाजी करतात आणि दिगोडी संघासाठी आमच्या स्मायरा आशिष ठाकूर चिरले यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मुन्ना ठाकूर यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दिगोडी संघाला नेहमीच ते पुरस्कार ते लाभत असतात. स्मायरा या नावानं दिगोडी संघ सुद्धा कळत असतो आणि त्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात त्या म्हणजे अभिजित ठाकूर आणि या संपूर्ण दिगोडी टीमसाठी. निवृत्ती पाटील सध्या गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्यांना निर्धाव फेकलेत. नवीन खेळाडू मैदानात दाखल झालाय संदेश गोंधळी. डावकऱ्याचा एक चर्चेमध्ये असलेलं एक नाव यावेळेचा हाल काय आता निकळून काढला. फक्त 21 धाव मिळेल यंदाच्या हंगामामध्ये. खरं तर एकाच रात्रीमध्ये या खेळाडूला 2 बाईक मिळाल्यात आणि 5 बाईक मिळवण्याचा बहुमान मिळाला आहे तो म्हणजे संदेश गोंधळीला. हा विक्रम आकाश तारेकरने केला होता. एकाच रात्रीमध्ये 2 बाईक त्याच्या मिळाल्या होत्या राजेंद्र पाजे चिरलेच्या क्रीडांगणामध्ये आणि खारडीमध्ये जाऊन सुद्धा आकाश तारेकरला बाईक मिळाली होती. तसाच एक विक्रम केला तो म्हणजे संदेश गोंधळीनं. एका रात्रीमध्ये 2 बाईक मिळवणारा खेळाडू आहे.
नाव आहे संदेश गोंधळी, तो नॉन स्ट्राईक इडला. स्ट्राईकला पण तकदीर पाटीलला पाहू शकतोय. यावेळचा फटका सजवलाय निवृत्ती पाटीलच्या विरुद्ध, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. बोलल्या 11 मध्ये 34 ठोकल्यात. कमालीची बॅटिंग. यावेळचा लोअर पुलटॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डी बॅकवर्ड स्क्वेअर त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल. संदेश गोंधळी करता शुभेच्छा येतात. आमची अर्णव प्रसाद पाटील बेलपाडा यांच्या वतीनं संदेश गोंधळीसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचे ते फॅन आहेत आणि संदेश गोंधळीसाठी बेलपाडावरून आमचे अर्णव प्रसाद पाटील बेलपाड्याचे तर एक हार्ड हिटर खेळाडू प्रसाद पाटील यांच्या वतीनं सुद्धा संदेश गोंधळी साठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. निवृत्ती पाटील सध्या गोलंदाजी करतोय. यावेळी लाऊडली अपील जरूर आहे. शर्भर इज्जत देणारा चेंडू पाहायला मिळाला, पण इथून मात्र आयुष कोळी आला वेगानं. एकच धाव आणि दुसरीचा प्रयत्न देखील झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली कमालीची रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि 50 धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन ना बामणडोंगरी टीम. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपट्टा धावा लागले गेले त्या 50 धावा पाहायला मिळतात. 50 धावा धावपट्टा लागले गेल्यात. 2 बाद 50. तकदीर पाटीलला पण पाहायला गेलं तर 12 मध्ये त्यानं 35 काढल्यात. स्ट्राईकला आता तकदीर पाटील आला. आजच्या रात्रीमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का तकदीरच्या नावावर? कम्मालीची त्यानं बॅटिंग दाखवली आज. टप्प्याचा बॉल स्पीचिट करायचा होता, पण इथून कनिक झाला नाही. गोलंदाज अजय ठाकूर आला. आणखीन एक बेगाचा अस्त्र ते म्हणजे ओम 11 जयमाता दी दिघोडी संघाचा. त्याचा पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. तकदीर पाटील फार मोठं नाव आहे, बायकर मॅन आहे. 2 बाईक त्याच्या नावावर आहेत. संदेश गोंधळीला आपण पाहिलं तर त्याच्या नावावर 5 बाईक आहेत. गत वर्षामध्ये केंद्रीय मंत्री चषकामध्ये या संघाला 11 बाईक मिळाल्यात. हा देखील विक्रम बामणडोंगरी संघाने केलाय, पण हा मोठा फटका सजवायचा होता. तकदीर पाटीलचा एलिव्हेशन कमी आहे आणि या मॅच मधील गोल्डन विकेट अजय ठाकूरनं मिळवून दिलाय आणि मोठा मासा गाळायला लागलाय. मोठी विकेट मिळवून दिलाय. इथून तकदीर पाटील होईल झेलबाद. तकदीर जरूर बाद झाला, पण गावठाणचे आमचे दयानंद मडवी यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा बामणडोंगरी टीमला आणि तकदीरसाठी सुद्धा आल्या होत्या. दयानंद मडवी गावठाण मयूरस्मृती गावठाण संघाचे ओनर आहेत. उरण प्रीमियर लीग मध्ये करण मडवीचे ते पुरस्कार ते लाभलेत. अशी दयानंद मडवी गावठाण यांच्या वतीने तकदीरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या होत्या आणि बामणडोंगरी संघाला त्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा येतात. होळ्यात मैदानात जिथं 5वं षटक चालू आहे, धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 50 पाहायला मिळतात. संदेश पाटील मैदानात दाखल झाला. बामणडोंगरी संघ सध्या खेळतोय AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी या नावानं. अजय ठाकूरचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आणखीन एक विकेट बॅक टू बॅक दुसरा आदरा लागलाय जीवदानी बामणडोंगरी संघाला आणि इथून खेळाडू संदेश पाटील होईल झेलबाद. पन्नास धावा धावपट्टा लागल्या गेल्या. 4 खेळाडूंना आतापर्यंत परतीचा इशारा दिलाय आणि आणखीन एक विकेट हॅट्रिक जर मिळवली तर अजय ठाकूरसाठी स्मायरा आशिष ठाकूर चिरले यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज या गोलंदाज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 विकेट त्यानं मिळवलेत. यावेळचा बॉल अजय ठाकूरचा समोर आहे. रोहित हलक्या हाताने खेळून काढला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धाव कंप्लीट. थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय.
त्यामुळं या चेंडूवर मिळाला जाईल फक्त एकच धावडी. एका धाबेनिशी 51 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. कमबॅक करून दिल्या अजय ठाकूरनं, कारण सुरुवातीला भरपूर धावा आल्या होत्या. आयुष कोळीवर 18 धावा पाहायला मिळाल्या, अभिजित ठाकूरवर 16 आल्या होत्या. त्यानंतर आयुषनं 6 धावांचं षटक हाताळलं आणि त्यानंतर आपण निवृत्ती पाटीलला पाहिलात, त्यानं सुद्धा कम्मालीची गोलंदाजी केली. आणि अजय ठाकूरचं पण कौतुक करूयात, कम्मालीचं षटक हाताळलंय. 4 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत एकच धाव त्यानं खर्च केली. महत्वाचे 2 विकेट मिळून दिलेत गोलंदाज आयुषनं, अजयनं. अजय ठाकूर सध्या गोलंदाजी करतोय. डावखऱ्या त्याची फलंदाज आपण संदेशला पाहू शकतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही आहे. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. अजय ठाकूरच्या दहशत पाहायला मिळाली. कम्मालीची गोलंदाजी केली ती म्हणजे जय माता दी दिघोडे या संघांना चांगली वापसी पाहायला मिळते. 51 धावा धावपटला लागले गेले. 4 बाद 51 या इनिंग मधील शेवटचा आणखी एक चेंडू बाकी आहे. ओम 11 जय माता दी दिघोडे संघ सध्या गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने खेळून काढला बॉलर द हेड आणि इथून मात्र चेंडू चालला एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवर आलेला मोठा फटका देऊन गेलाय धावा 4 आणि या 4 धाबेनिशी धावपटला धावा लागले गेल्यात. AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जिवदानी बामणडोंगरी या संघाच्या 4 बाद 55 धावा आणि येणारी 5 षटक आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे ओम 11 जय माता दी दिघोडी या संघाला. होत आहे या विभागामध्ये पहिल्यांदा नाईट मॅचचं आयोजन ज्याच्या माध्यमातून बघितलं होतं आपण, असे सन्माननीय अतिथी दीपकजी पाटील यांचं आगमन होते. रायगड मधील अशी एक रजनी क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी तमाम रायगडकरांना रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे काय हे दाखवलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये जे नाव आपण ऐकताय अर्थात 3006 अर्थात महबूब बैलाचे मालक, मेहरबान बैलाचे मालक, राधे एंटरप्राइजेस या ब्रँडचे खऱ्या अर्थानं मालक माननीय श्री दीपक शेठ पाटील यांचं आगमन होत आहे. माणिक शेठ म्हात्रे आणि दीपक शेठ पाटील हे फार घनिष्ठ नातं आहे. कित्येक वर्ष आपण ते पाहिले, आपण अनुभवले आणि आज सुद्धा त्याच मैत्रीच्या नात्याला जपत आज दीपक शेठ पाटील साहेब या स्पर्धेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील खऱ्या अर्थानं वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ठोकलेट ते सर्व टॉपचेच असे खऱ्या अर्थानं महबूब बैलाचे मालक आणि मेहरबान बैलाचे मालक नाव आहे दीपक शेठ पाटील साहेब. तसेच प्रसाद आपण नाईट टुर्नामेंट बघतो आता सगळीकडे, पण त्याचे पहिले जनक कोण असतील तर दीपक शेठ पाटील यांचं नाव निश्चितच प्रथम स्थानी राहील. दीपक शेठ पाटलांनी खऱ्या अर्थानं त्या दशकामध्ये ज्या काही रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन केलं होतं ना, हे कधीही न विसरण्यासारखं आहे. अफाट गर्दी, अफाट गर्दी त्यांच्या शृंखलेला बघितलं आपण. एवढंच म्हणता येईल, गर्दीचा शेवट.
कारण प्रेक्षकांना बाजूला करण्यासाठी विनंती हात जोडणी करायला लागायची आणि त्यानंतर शेवटचा पर्याय शेवटी फटाके फोडायला लागायचे. ही गर्दी होती. मैदानाच्या सीमारेषेपासून आत 10 ते 12 फूट आतमध्ये गर्दी असायची. ही खऱ्या अर्थानं ती क्रेज होती रजनी क्रिकेटच्या स्पर्धेची. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र सामना मोठा आहे आणि या मोठ्या सामन्याला एन्जॉय करण्यासाठी अतिथी सुद्धा मोठे इथे उपस्थित राहतात. दीपक शेठ पाटील साहेब, जाऊया मैदानाच्या दिशेने सामना सुरुवात होईल. आजच्या रजनीतील प्रेक्षकांच्या दृष्टीने सर्वात मोठा सामना बामणडोंगरी विपक्ष दिघोडे अर्थात AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ तिलवण जीवदानी बामणडोंगरी त्यांच्या विरोधात ओम 11 जय माता दी दिघोडे. फार मोठी मॅच. पुन्हा एकदा मात्र शुभेच्छा आल्या त्या म्हणजे दिघोडे संघासाठी प्रांजल वाणी यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. शुभेच्छांचा त्यांचा स्वीकार आपण करूया आणि मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र दिनेश पाटील आबा हे सुद्धा ही मॅच पाहण्यासाठी आले. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांना विनंती करूया आपण अतिथी मंचावरती यावं. सामन्याला सुरुवात होईल करायच्या आहेत 56 अब तक 56. नक्की एन्काउंटर कोणाचा होणार चर्चेचा विषय असणार आहे. 56 करायचे आहेत आणि या 56 धावांचा एन्काउंटर करण्यासाठी ओपनिंग पेअर ओम 11 जय माता दी दिघोडे संघाची मैदानात अजय ठाकूर आणि आयुष कोळी. ही वेगळी रणनीती आहे आणि समोर गोलंदाज आहे सध्याच्या घडला ट्रेंडिंग मध्ये आहे, नाव आहे आदित्य पाटील. पहिला चेंडू यावेळेस मात्र खेळला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडून चेंडू डीप कडे चालला. एक पूर्ण दुसरी साडी प्रयत्न झालाय आणि यशस्वी होतोय. आर्यन नाईक जिथे मात्र डीप लॉंग ऑफ कडे होते आणि ते डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचले आणि त्यांनी मात्र चेंडू कलेक्ट केला. ही 100% आपण आणि ही हे ओळख आहे बामणडोंगरी टेनिस क्रिकेटची ओळख आहे आणि ती सध्या मैदानामध्ये दाखवतात. रायगड मधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी आमचा संघ ग्रामीण फॉर्मॅटमध्ये का ओळखला जातो हे त्यांनी सातत्याने सिद्ध केले आणि त्याच यशाची गाथा पुन्हा एकदा पुढे सातत्य ठेवण्यासाठी या मैदानावरती ते आलेत. पण त्यांच्या समोर यावेळेस मात्र आव्हान तगडं असणार आहे. आतापर्यंत आजच्या रजनीतील झालेले 4 सामने हे एकतर्फी आणि दुसऱ्या फेरीमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना जिंकणारे पाहायला मिळाले. कदाचित त्या सामन्याची पुनरावृत्ती होईल की मात्र त्या सामन्याची पुनरावृत्ती मोडकळीस आपलं अस्तित्व कायम राखणारी ही मात्र बामणडोंगरी टीम ठरेल हे मात्र येणारा काळ सांगून जाणार. 30 मध्ये 56 करायचे आहेत. पैकी आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 आल्यात. 2 चेंडू आणि 2 चेंडू झालेत आणि 2 धावांचं योगदान आतापर्यंत फलंदाज अजयने दिलंय. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र फ्लाय स्लिपच्या वरतून खेळून काढला. चेंडू डीप बॅकवर्ड कडे जातो आणि मात्र या सत्रातील या षटकातील पहिला चौका. सुरुवात धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा फटका आलाय. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ दीपक शेठ पाटील साहेब यांच्या वतीने लाभला. साहेबांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळायचा होता चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअरले कडून चेंडू चाललाय तोपर्यंत एक पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या साह्यानं 7 होत आहेत. बिनबाद 7 बिनबाद 7. पहिलं षटक आदित्य पाटील. बरेच व्ह्यूअर्स सध्याच्या घडला ऑनलाईन आले असतील त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही मॅच पाहता. बामणडोंगरी विपक्ष दिघोडे ग्रामीण फॉर्मॅट मधील 2 तगडे संघ आज मात्र एकमेकांसमोर टॉप 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी झेल उडालाय फर्स्ट स्लिप मध्ये आणि इथे मात्र ओम 11 जय माता दी दिघोडे संघाला बसलेला पहिला हादरा. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू झेल बाद. खेळाडू दिघोडे संघाचा बाद होतोय. बाद होणारा खेळाडू आयुष कोळी. एक मोठं नाव आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तालुका फॉर्मॅट मध्ये सुद्धा ज्याला आपण खेळताना पाहतो. पण आज आयुष कोळी या मैदानावरती या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी काही करू शकला नाही. सध्याच्या घडला दिघोडे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि दिघोडे गावातील युवा उद्योजक ज्यांचा मत्स्य व्यवसाय फार मोठा आहे असे ऋतिक कोळी यांच्या शुभेच्छा आल्या त्यांच्या संघासाठी. हे प्रेम आहे आपल्या गावच्या क्रिकेटवरती आणि आज ते प्रेम प्रत्येक जण व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. कारण सुद्धा तसंच आहे. कारण असं म्हणतात ना माणसाचं आयुष्य आणि खेळ हा भावनांचा आहे आणि त्या व्यक्त होणं सुद्धा गरजेचं आहे.
पहिला खेळाडू मात्र बाद झाला. बाद होणारा खेळाडू आयुष कोळी. नवीन आला अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूर उर्फ छोट्या या नावाने ओळखला जाणारा दिघोडे टेनिस क्रिकेट मधील नव्हे तर रायगड महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील उत्तम दर्जाची फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक. पण आज या ग्रामीण फॉर्मॅट मध्ये ज्याला आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे. समोर सलग 3 षटकाराला छोट्यासाठी बक्षीस आहे. स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं 3000 रुपये दिले जाणार आहेत. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली. कट करायचा होता पण इथे मात्र मिस होतोय. बॅट्समन चेंडू निर्धावाला. पहिले षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56चा पाठलाग करत असताना ओम 11 जय माता दी दिघोडी टीमची धावासंख्या 1 बाद 7 धावा. दरम्यानच्या काळात विनंती केली जातोय खारकोपरचे आमचे मित्र दिदी स्पोर्टचे प्रोप्रायटर दिनेश पाटील अर्थात आबा यांना की आपण व्यासपीठावर यावं. तसेच चेतन ठाकूर यांनी विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. मैदानामध्ये अभिजित ठाकूर जो सध्या फलंदाजीसाठी आलाय. फार मोठं नाव आहे परंतु आज या स्पर्धेमध्ये जर आपण त्याचा उल्लेख केला ना तर आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. आतापर्यंत अगोदरचा झालेला खराब कामगिरीला मात्र बाजूला ठेवून त्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. फार मोठी गरज आहे आता मात्र त्याच्या फलंदाजीची दिघोडे टीमसाठी. ती गरज तो पूर्ण करेल का? पण ती गरज पूर्ण करण्यासाठी त्याच्यासमोर फार मोठमोठे प्रश्न आणि संकट असतील. आदित्य पाटील गेला. आता मात्र ओमकार नाईक येतोय. रायगड मधील 23 तर्रार गोलंदाजांपैकी एक गोलंदाज जो सध्या गोलंदाजीसाठी आलाय. हा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. ओमकार नाईक. ओमकार टू अजय. आउटसाइड टू ऑफ स्टंप. अगदी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता जो मात्र आला निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव येतोय. फॉर्मॅट ग्रामीणचा असू दे, उल्वे नोटचा असू दे, पनवेल प्रीमियर लीगचा असू दे किंवा मग रायगड प्रीमियर लीगचा असू दे, पॉवर प्लेच्या षटकासाठी या गोलंदाजाचा वापर का केला जातो ही सांगणारी गोलंदाजी मैदानामध्ये सदा करतोय ओमकार नाईक. यावेळेस मात्र थोडासा चेंडू अखूट करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा. चेंडू निर्धाव आला. महत्वाची सूचना या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आणि त्या पहिल्या सेमीफायनल साठी आम्ही पुन्हा एकदा आवाज देतोय. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई विपक्ष खारकोपर 11 खारकोपर. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. सेमीफायनल आणि फायनलच्या धावा सिरीज साठी मोजल्या जाणार नाहीयेत. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. झेल उडाला जातोय. झेल खाली क्षेत्ररक्षक तकदीर परंतु आर्यन आहे. तकदीर होता तिथे आणि झेल मात्र मिस केलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो. हा झेल सुटलाय. सुटणारा झेल किती उपद्रव करून जाणार हे मात्र येणारा काळ सांगणार आहे. 8 धावा होत आहेत. 1 बाद 8. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. ओमकार विपक्ष अभिजित. यावेळचा चेंडू यस कट केला होता. खेळायचा होता पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध पण जिथे मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या पर्यंत पोहोचलाय. निर्धाव चेंडू येतोय. समीकरण पाहू शकाल. आतापर्यंत झाल्यात 8. अजूनही 48 करायचे आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल बॅट्समनला. या चेंडूचा सुगंध घेण्या पलीकडे काही उरलं नव्हतं. हाफ ट्रॅकर चेंडू अतिशय वेगाने रिलीज केला. निर्धावाला. चांगली गोलंदाजी धाडली केली जात आहे ती म्हणजे ओमकार नाईकच्या माध्यमातून. 5 चेंडू फक्त 1 धाव. रायगड मधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी माझं नाव सुद्धा त्या लिस्ट मध्ये का आहे ही सांगणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये ओमकार करतोय. कनेक्ट झाला. यावेळेस मात्र झेल उडाला परंतु आउटफील्ड फास्ट आहे. तकदीर चेंडूवरती पोहोचण्या अगोदर या सत्रातील पहिला चौकार.
मधील ही विनय शेठ म्हात्रे दिगोडी यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी आणि दिगोडी संघासाठी शुभेच्छा आल्यात। या चौकारानं धावसंख्या होती 12, 18 मध्ये 44 करायचे आहेत। 18 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज। गोलंदाज आदित्य पाटील आला, खोला टाकण्याचा प्रयत्न आहे, अपील केलं जात आहे, पण इथे मात्र घडले काय, बॅट्समन क्लीन बोल्ड होत आहेत। येस, बॅट्समन क्लीन बोल्ड। विकेट नंबर 2 अजय ठाकूर बॅक टू द डग आउट। प्रशांत जनार्दन घरत यांना की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं ही तुम्हाला विनंती केली जाते। प्रसाद सतरा मध्ये 44 करायचे आहेत। 17 चेंडू 44 ची गरज। या षटकानंतर सेमीफायनल नंबर 1 ची नाणेफेकी केली जाईल, टॉस केला जाईल। नवीन बॅट्समन प्रितेश आलाय मैदानात। यावेळेस आणखी एक चेंडू निधावाला 56 करायचे आहेत, पैकी आतापर्यंत धावा आल्या त्या म्हणजे 14 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 बाद 12 धावा। समीकरण पाहिलं तर 16 मध्ये 44 आहे। आतापर्यंत झालेल्या सर्व लो स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहिल्या, ही मात्र 56 धावसंख्या आणि या 56 धावसंख्येचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला दिगोडे संघाच्या फलंदाजांची दमछाक होताना पाहायला मिळाली आहे। प्रितेश यावेळेस मात्र चेंडू खेळताय, चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करताय, झेल आहे आणि टिपलाय सुद्धा। विकेट नंबर 3, तिसरा खेळाडू मात्र बाद केलाय। जीत कोटने टिपलेला झेल, प्रितेश होणार झेलबा। देशातील ग्रामीण फॉर्मॅट खेळणारी टीम सर्वोत्तम टीम मध्ये या टीमचा नंबर का लागतो हे सध्या पुन्हा एकदा तुमच्या निदर्शनास सर्वांच्या आले असेल। आतापर्यंत खूप चांगला ज्यांचा परफॉर्मन्स राहिलाय असा टीम सध्या मैदानामध्ये खेळताना दिसत आहे। पुन्हा एकदा मात्र हर्षद भोईर मोठी जुई यांच्या वतीनं बामणडोंगरी टीमसाठी शुभेच्छा आल्यात। हा शुभेच्छांचा वर्षाव आणि हे चाहते आहेत सर्व बामणडोंगरी टेनिस क्रिकेटचे, तेजस मात्रेने बांधणी केलेल्या संघाचे सर्व चाहते आहेत असं म्हणूया। धावसंख्या आहे 12, नवीन फलंदाज आला योगेश कोळी, 3 बाद यावेळचा चेंडू डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग कडे गेला, 13 झाल्यात, 3-13 अशी स्थिती असताना आलेला सिंगलचा फटका। धावसंख्या होते 3 बाद 14 धावा, 3 बाद 14। त्यात यानंतरचा मॅच खारकोपर विपक्ष आपण एन्जॉय करणार आहात। मोठी जुई दोन्ही टीम वन टीम वन ड्रीम अशी मात्र दोन्ही टीमचा स्लोगन असणार आहे। धावसंख्या होतीये 13 धावा होतात, 3-13 धावा होतात आणि इथे मात्र 3-13 वाजवणारी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते। आणखी एक खेळाडू मात्र त्यांना तंबूच्या असलेला चौथा खेळाडू होतोय अभिजित ठाकूर, क्लीन बोल्ड। झालाय चौथा खेळाडू मात्र मैदानातून बाहेर येताना आपण पाहिला। खेळाडूचं नाव आहे अभिजित ठाकूर, ज्यांना 5 चेंडू फेस केले, एक चौकार लगावला आणि मात्र क्लीन बोल्ड झाला। नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय, नाव आहे दीपेश जोशी। दीपेश जोशी आलाय। समीकरण जर आपण पाहिलं तर 13 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 43 धावांची गरज आहे। हे षटक संपलं ना, एका चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत। नवीन खेळाडू आलाय दीपेश जोशी, गोलंदाज आदित्य पाटील
आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट्स ज्यानं घेतल्यात असा आदित्य पाटील हा गोलंदाज बामणडोंगरी संघाचा. यावेळचा फटका चांगला आहे. गवताला झिंझिन्यांना फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑफ कडे चाललाय तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगल होत आहेत 14 होत आहेत. षटक संपलं जात आहे. 3 षटक संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56चा पाठलाग करत असताना ओम 11 जय माता दी दिगोटे टीमची धावसंख्या होती 4 बाद 14 धावा. टेनिस क्रिकेटमधलं एक मोठा नाव, एक जबरदस्त खेळी त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपण बघितली. नाईट मॅचचं आयोजन बघितलं आणि आज बैलगाडी शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव ज्याचं बघतो आपण दीपक शेठ पाटील यांच्या शुभ असते. या मोठी जुई संघानं नाणेफेकी जिंकलेले आहे आणि लगेचच निर्णयासोबत आपण मैदानात उतरायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू जुगावच्या मैदानावरती आतापर्यंत खेळून आले, जिथे 2 सामने जिंकून ते इथपर्यंत आलेत आणि त्यांनी तिथे या मैदानावरती पेठ आणि तुर्बे या 2 बलाढ्य संघांना परास्त करून ते इथपर्यंत पोहोचलेत. अफलातून क्रिकेट सध्याच्या घडीला बामणडोंगरी टेनिस क्रिकेटचे खेळाडू करताना दिसत आणि त्याच बामणडोंगरी संघाला शुभेच्छा आल्यात. माई दत्ता गायकर ओबीसी सेल सदस्य भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा महिला मोर्चा यांच्या वतीने सुद्धा या बामणडोंगरी टीम साठी शुभेच्छा आल्यात. यावेळचा फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सरळ निघून चाललाय. षटकार. अजूनही बरेचसं काही बाकी असं म्हणावं लागेल. 5 फलंदाज जरी बाद झाले असले तरी 6व्या क्रमांकावरती आलेला शुभम वाणी यानं षटकारानं सुरुवात केली आहे. 10 मध्ये 36 करायचे आहेत. 10 चेंडू 36 ची गरज आहे. 10 चेंडू विजयासाठी 36 ची गरज. या मैदानावरती खरं तर आम्ही ते पाहिलंय. 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज असताना दीपक पाटील साहेब तेव्हा क्रिकेट खेळायचे. नाभाविरुद्ध चिरले ती मॅच झाली होती आणि त्या 29 धावा होताना सुद्धा आम्ही या मैदानावरती पाहिल्यात. इथे मात्र 36 करायचे 10 मध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव आला. समीकरण बदललं जात आहे. 9 मध्ये 36 करायचे आहेत. यावेळचा चेंडू कव्हर पॉइंट कडे आलाय. एक सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं 21 होत आहेत. विजयासाठी 8 मध्ये 35 करायचे आहेत. 8 चेंडू 35 धावांची गरज आहे. 8 चेंडू 35 धावा. 8-35 असं समीकरण. 30-56चं समीकरण आता मात्र 8-35 वरती येऊन थांबलाय. मिस टायमिंग आहे परंतु फटका फाईन लेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 मात्र मिनिट आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती 23 लागल्या जात आहेत. 7 मध्ये 33 करायचे आहेत. 7 चेंडू 33 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू गणित पराभवाची मगरमीठ. ही मात्र दिगोडे संघावरती वेगळं संकट आणणार असेल पण इथे मात्र संकटातून बाहेर निघण्यासाठी केलेला एक प्रयत्न यशस्वी झालाय. डीप मिडविकेटच्या वरतून लगावला गेला एक षटकार. समीकरण आता मात्र 6 मध्ये 27 आहे. 6 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज. शेवटचा षटक. जीत खोत गोलंदाज येतोय. प्रत्येक गोलंदाजाचं नाव आतापर्यंत जे घेतलेत ना ते सर्व रायगड प्रीमियर लीग खेळलेले गोलंदाज आहेत
आणि त्यांना स्पेशल परफॉर्मन्स करण्याची संधी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये मिळाली आहे. ही त्यांच्या गुणवत्तेला मात्र मिळालेला न्याय आणि त्यांनी कमावलेले यश. 6 मध्ये 27. यावेळचा चेंडू स्टेप आउटवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन योगेश कोळी आणि शुभम वाणी सध्या मैदानात आहेत, परंतु हा मिस झालेला आहे शुभम वाणी. दिवस रात्र क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू सध्या मैदानावरती आपण पाहताय. बामणडोंगरी टीमच्या वतीनं जे ग्रामीण फॉर्मॅट मध्ये खूप चमकतायत. यावेळचा फटका कनेक्ट झालाय. डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनून राहणार दर्शक. चेंडू निघून चालाय सीमापार षटकार. आणि 4 मध्ये 21 करायचे आहेत. 4 मध्ये 21. चांगला एफर्ट दिला जातोय. यावेळचा चेंडू कनेक्ट झाला आणि मात्र बॅट्समन पुन्हा एकदा क्रिकेट मधील विलोभनीय दृश्य निर्माण करणारा फटका खेळतोय. 6 धावांचा षटकार. अजूनही मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. फलंदाज हार मानायला तयार नाहीये. शुभम वाणी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश आतापर्यंत लाभलंय. 3 मध्ये 15 करण्याच्या दिगोडे संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीये. कोला टाकला हा चेंडू लेग स्लिपला आलाय. सिंगल फक्त मिळतीये. सिंगल न समीकरण आता मात्र बिघडलं आणि बदललं जात आहे. 2 मध्ये 14 करायचे आहेत. 2 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल मोठी जुई विपक्ष खार कोपर असा आपण एन्जॉय करणार आहोत. चला रेडी राहायचं दोन्ही टीमने. 2 मध्ये 14 करायचे आहेत. जीत खोत ओव्हर द विकेट. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा समीकरण आता मात्र 2 चेंडू 13चा असणार आहे. 2 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. दोन मध्ये 13 करायचे आहेत. 2 चेंडू 14ची गरज असताना व्हाईट बॉल आला. निर्धाव आलाय. एक सिंगल आली. 1 मध्ये 12 करायचे आहेत. 1 चेंडू 12 धावांची गरज आहे. 1 चेंडू 12 धावांची गरज. 1 चेंडू 12ची गरज असताना हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक जज करतायत आणि मात्र टिपलाय झेल. संपलाय मैदानामध्ये या फलंदाजाचा खेळ. इथे मात्र हा सामना आणि थेट सेमीफायनल 2 मध्ये ज्याने प्रवेश केला. खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि पराजित झालेल्या दिगोडे संघाला पुढच्या स्पर्धेसाठी पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो दरम्यानच्या काळात आपण